नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, अर्थात आवश्यक जीवन कौशल्ये, इसेन्शियल लाईफ स्किल फॉर ब्राइटर फ्युचर, अ वे टू डेव्हलपमेंट। हे कौशल्ये आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये सुधारणा करू शकतात, आपल्या करिअरमध्ये, आपल्या संबंधामध्ये, आपल्या वैयक्तिक कामामध्ये। तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। लाईफ स्किल, आवश्यक जीवन कौशल्ये। लाईफ स्किल हेल्प अस मॅनेज डेली लिव्हिंग इफेक्टिवली। स्किल मीन्स हॅव टू ability to solve the problems. Kaushalya, skills means the refer to the knowledge, experience and ability to required do specific tasks or activity to do well and effectively. कौशल्य म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यात किंवा क्रियेत उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला ज्ञान, अनुभव आणि क्षमता। इसेन्शियल लाईफ स्किल, आवश्यक जीवन कौशल्ये, याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्ये, समय व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग, धैर्य, पेशन्स। वित्तीय व्यवस्थापन, फायनान्शियल मॅनेजमेंट, समस्याचे निराकरण, प्रॉब्लेम सॉल्विंग, सामाजिक कौशल्ये, क्रिएटिव्ह स्किल, तणाव व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग। तर हे आवश्यक जीवन कौशल्ये आज आपण डिस्कस करणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण बोलणार आहोत कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्ये। हे आपल्याला असे वाटू शकते की संवाद साधणे खूप साधे आणि सिंपल आहे, पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन किंवा प्रभावी संवाद खूप महत्त्वाचा आहे। संवाद केवळ बोलणे नाही तर ऐकणे देखील आहे। जेव्हा तुम्ही प्रभावी संवाद साधता तेव्हा तुम्ही आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करू शकता। माणसाशी प्रभावीपणे संवाद साधणे इनहॅन्स रिलेशनशिप अँड हेल्प एक्सप्रेस थॉट क्लिअरली। दुसरं जे आपले आवश्यक जीवन कौशल्य आहे ते टाइम मॅनेजमेंट, वेळेचे योग्य नियोजन करणे। सर्वांना दिवसाचे 24 तासाचा वेळ मिळतो, पण तो वेळ कसा वापरायचा हे आपल्यावर अवलंबून असते। टाइम मॅनेजमेंट म्हणजे आपल्याला महत्त्वाचे कार्य हे प्रथम करण्याचे आणि अनावश्यक गोष्टींना वेळ न देण्याचे स्किल म्हणजे टाइम मॅनेजमेंट। यू हॅव टू नीड अ प्लॅनिंग, दिवसाची योजना किंवा प्लॅनिंग तयार करणे, टू डू लिस्ट। एकदा तुम्ही वेळेचे व्यवस्थापन शिकले तर अधिक कार्य करू शकता। जे आपल्याला करायचं आहे ते जर आपण प्लॅनिंग केलं तर प्रॉपरली टाइम मॅनेजमेंट होऊ शकतो आणि तो इट हेल्प टू इनक्रीज प्रोडक्टिव्हिटी बाय ऑर्गनायझिंग टास्क इफेक्टिवली। So that is a time management. Those work have important, give the first priority orders first, then those have work less important that do the second order. So you have to need a priority. आत्मविश्वास, तिसरं जे इसेन्शियल लाईफ स्किल आहे ते आपली मूल्य आणि क्षमतावर विश्वास ठेवणे, सेल्फ कॉन्फिडन्स, फॉर बिल्ड अ ट्रस्ट इन वन ॲबिलिटीज अँड हेल्प टॅकल चॅलेंजेस। म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे, हे तिसरं आवश्यक लाईफ स्किल आहे। नेक्स्ट, निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग। डिसिजन मेकिंग किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग, योग्य निर्णय घेण्यासाठी विचार आणि निर्णय प्रक्रिया शिकणे हे महत्त्वाचे आहे। इट हेल्प इन सॉल्विंग प्रॉब्लेम अँड मेकिंग इन्फॉर्म्ड चॉईस, म्हणजे राईट चॉईस। जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या येतात, पण त्या समस्या सोडवणे आपल्याला मानसिक दृष्टिकोनावर अवलंबून असते। प्रत्येक समस्या ही एक संधी असू शकते, फक्त ती कशी हँडल करायची किंवा हाताळायची हे समजून घेणे महत्त्वाचे आहे।
So this is a decision making is a very important essential life skill. नेक्स्ट धैर्य, पेशन्स. समस्यांना सामोरं जात असताना पेशन्स किंवा धैर्य हे खूप महत्वाचे आहे. पेशन्स गिव्ह द स्ट्रेंथ टू फेस चॅलेंज इन लाईफ अँड पेव द वे टू द सक्सेस. कधी कधी आपल्याला सक्सेस नाही भेटलं तर आपण लगेच पेशन्स लेस किंवा लॉस करतो. तर ते पेशन्स आपल्याला सातत्याने ठेवायचे आहेत. जर एखादा जरी सक्सेस नसेल भेटत तरी त्याला कंटिन्युअस जर आपण प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिस मेन परफेक्ट, तर दॅट इज पेशन्स इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट 6वं जे आहे ते महत्वाचं कौशल्य आहे ते म्हणजेच फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा आर्थिक ज्ञान, वित्तीय व्यवस्थापन. पैसे योग्य प्रकारे वापरणे, गुंतवणूक करणे किंवा आपल्या पैशाचे व्यवस्थापन, बचत, गुंतवणूक आवश्यक आहे. किंवा थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन केल्याने आपल्याला आर्थिक अडचणी टाळता येतील. खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दीर्घकालीन योजना तयार करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन्स. देर इज अ नीड इन फायनान्शियल मॅनेजमेंट. कंट्रोल ओव्हर कॅश, सेव्हिंग मनी अँड रिड्युसिंग अननेसेसरी spending. So this is a skill. Next, problem solving. समस्यांना सोडवण्यासाठी रचनात्मक विचार करणे गरजेचं आहे. हेल्प इन फाइंडिंग सोल्युशन टू डेली चॅलेंजेस अँड डिफिकल्टीज. सामाजिक कौशल्य, सोशल स्किल. सामाजिक कौशल्य चांगले नातेसंबंध निर्माण करण्यासाठी प्रभावी साधन जे आहे ते म्हणजे सामाजिक कौशल्य आहे, सोशल स्किल. इतरांसोबत आपुलकी निर्माण करण्यास मदत करतात किंवा हेल्प बिल्ड अ बेटर रिलेशनशिप, कम्युनिकेट इफेक्टिव्हली अँड क्रिएट हार्मोनी विथ अदर्स, पीस ऑफ हार्मोनी. नेक्स्ट आहे जे की क्रिएटिव्ह स्किल. नवीन नवीन कौशल्ये, नवीन नवीन कल्पना निर्माण करण्यास, समस्याचे नाविन्यपूर्ण समाधान शोधण्यास आणि व्यक्तिमत्वाचा विकास करण्यास मदत करतात. So creative skill or digital skill, creative imaginations is more important than knowledge. The terms that is heard a lot of times. That is, imagination is more important than knowledge. Knowledge पेक्षा imaginations, कल्पना ही महत्वाची आहे. एखादी गोष्ट नवीन कशी आपण तयार करू शकतो, तर दिस स्किल्स आल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, स्ट्रेस मॅनेजमेंट, तणाव व्यवस्थापन. नेक्स्ट संवाद कौशल्य जे आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट, तणाव व्यवस्थापन. तणाव आणि मानसिक दबावावर नियंत्रण ठेवून त्याचा प्रभाव कमी करणे. इट इन्क्लूड प्रॅक्टिस लाईक रिलॅक्सेशन, पॉझिटिव्ह थिंकिंग, ब्रीदिंग एक्सरसाइज, टाइम मॅनेजमेंट अँड अदर मेथड दॅट हेल्प टू रिड्यूस द स्ट्रेस अँड मेंटेन काम. स्ट्रेस मॅनेजमेंट, टू नो अबाउट द कॉजेस ऑफ स्ट्रेस. So identify the traces, then have to work on that traces. What is the reason? That is a stress management. Yoga for meditations. So that is helpful for reducing stress. Exercise. So this is a stress management. Next, positive thinking. सकारात्मक विचार. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आव्हानांना सामोरं जाणे. Improve mental well-being and help in overcoming difficult situation. तर हे आवश्यक कौशल्य आहेत. लाईफ स्किल कशासाठी रिक्वायर्ड आहे? फॉर मॅनेजिंग डेली लाईफ अँड चॅलेंजेस इफेक्टिव्हली. डिसिजन मेकिंग, चुजिंग अ करिअर पाथ. जर डिसिजन घ्यायचे असेल, निर्णय, त्या टाइमला एखादा करिअर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, तर त्या टाइमला डिसिजन मेकिंग ही खूप महत्वाची आहे. टाइम मॅनेजमेंट, सिलेक्टिंग द टास्क टू मीट डेडलाइन्स, that times also skill is required. Social skill, interpersonal abilities to effective interaction, teamwork, social skill needed. Conflict resolution, problem solving करण्यासाठी. Technical skill, specialized knowledge for specific task or work. Mechanical skill, repairing machinery. Critical thinking skill, ability to analyze and evaluate data logically. Problem solving, identifying the root cause of software issue.
leadership skill, guiding and inspiring others to achieve goals. Decision making, so leader, good leader, decision making needed. Motivations, encouraging team members during the challenging task, that is also good qualities of leaders. Organizational skill, managing resources and tasks efficiently. Planning, creating detailed route for trip, एखादी जर ट्रिप आपल्याला काढायची असेल तर त्या कंडिशनमध्ये डिटेल रूट मॅप किंवा प्लॅनिंग ही गरजेची आहे. इमोशनल इंटेलिजन्स स्किल, अंडरस्टँडिंग अँड मॅनेजिंग इमोशन्स, अंडरस्टँडिंग, लिसनिंग टू द फ्रेंड्स, सेल्फ रेग्युलेशन, स्टेइंग काम ड्युरिंग द स्ट्रेसफुल सिच्युएशन. सेल्फ मॅनेजमेंट स्किल, taking responsibility for one's actions and goal. Example, goal setting, planning to save specific amount of money. Digital skill, proficiency in using technology. Next, yoga. This is also important in daily life, a practice for physical and mental and spiritual well-being. The yoga benefit, improve the flexibility, strength, enhance mental clarity and reduce stress, promote mindfulness and emotional balance. तर योगा किंवा योगासने हे जे प्रॅक्टिस तुम्ही केले तर याचे बेनिफिट जे आहेत, इम्प्रूव्ह द फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ, इनहॅन्स मेंटल क्लॅरिटी, रिड्यूस स्ट्रेस, प्रमोट माइंडफुलनेस आणि इमोशनल बॅलन्स. ताडासन असेल, वज्रासन असेल, सुप्त वज्रासन असेल, डिफरंट योगासनाचे डिफरंट फायदे आहेत. पण हे जे योगा इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर त्याचा लाभ प्राप्त होऊ शकतो. कारण नियम जर लॉ फॉलो केले तर त्याचा रिझल्ट चांगला असू शकेल. जर इफ यू नॉट फॉलो द लॉ देन रिझल्ट विल नॉट टेक अ गुड. सो दॅट इज अ needed. Physical fitness, the ability to perform daily work with strengthened alertness. Physical fitness, ability to perform daily work, cardiovascular strength, muscular strength and flexibility, body work, regular exercise and balance strength. So physical fitness is also important. हेल्थ अँड हायजीन म्हणजे स्वच्छता किंवा हेल्थ, कंप्लीट हेल्थ कशाला म्हणतो आपण, कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग, दॅट इज कॉल्ड हेल्थ. हायजीन, प्रॅक्टिस टू मेंटेन हेल्थ अँड प्रिव्हेंट डिसीज. क्लिनिंग, पर्सनल हायजीन, brushing teeth, importance, reduce risk of infection, enhance self-esteem and social interaction, practice hand washing, oral hygiene, clean clothes and environment. म्हणजे जो एन्व्हायरमेंट आहे तो स्वच्छ असला पाहिजे, हँड वॉश केले पाहिजेत, क्लीन क्लॉथ असले पाहिजेत, कारण त्याचाच प्रभाव जो आहे तो तुमच्या हेल्थवर पडणार आहे. त्याच्यामुळे हेल्थ अँड हायजीन हे खूप महत्वाचे कौशल्य आहे. कंबाइनिंग योगा, फिटनेस अँड हायजीन, युनिव्हर्सल अप्रोच, योगा फॉर स्ट्रेस रिलीफ अँड फ्लेक्सिबिलिटी, फिजिकल फिटनेस फॉर स्ट्रेंथ अँड एनर्जी, hygiene for disease prevention. This follow the daily routine, morning yoga, workout, hygiene practice. This is definitely helpful to in life. But challenges and solution, lack of time, lack of motivation issue. म्हणजे आपल्याला चांगलं हे माहित आहे पण तरी पण आपल्याला मोटिवेशन नाही, म्हणजे आज करू, उद्या करू, परवा करू, हे जे विचार आहे त्याच्यामुळे तो जो रिझल्ट आहे तो आपण अप्लिकेबल करत नाहीत. म्हणजे लॅक ऑफ टाइम, आपल्याला टाइम नसल्यामुळे, अनदर मोटिवेशन इश्यू. बट वन्स यू हॅव डिसाइडेड, थाउजंड ऑफ रिझन हॅव पुल यू डाऊन, बट फाइंड द वन दॅट इज पुल यू अप. मीन्स ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. वन्स यू हॅव डिसाइडेड देन यू हॅव टू अराइज, अवेक अँड नॉट स्टॉप स्टिल द गोल इज रिच्ड. सो नीड मोटिवेशन. सोल्युशन काय असेल, सेट रिअलिस्टिक गोल, आपल्याला काय करायचं हे निश्चित करावं लागेल. इनकॉर्पोरेट इनटू रुटीन, फाइंड सपोर्ट सिस्टीम, इम्पॉर्टन्स ऑफ योगा, फिटनेस अँड हायजीन, स्मॉल डेली चेंजेस कॅन लीड टू हेल्दियर लाईफस्टाईल. म्हणजे वज्रासन करत असतात, सुप्त वज्रासन असेल, भुजंगासन असेल किंवा ताडासन असेल, हे योगासन आहेत.
नेक्स्ट जे बघणार आहेत, स्किल इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट. स्किल इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचे कोणते कोणते स्किल इनिशिएटिव्ह आहेत? भारत सरकारची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कौशल विकास और उद्यमशीलता मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. कौशल विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. ऑफिशियल वेबसाईट दॅट इज http://msde.gov.in. स्कीम अँड इनिशिएटिव्ह थ्रू द NSDC, म्हणजे कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय. त्या स्कीम आहेत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, रोजगार मेला, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, कॅपॅसिटी बिल्डिंग स्कीम, उडान, स्कूल इनिशिएटिव्ह अँड हायर एज्युकेशन, इंडिया इंटरनॅशनल स्किल सेंटर्स, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. ऑफिशियल वेबसाईट. तर या भारत सरकारच्या स्किल इनिशिएटिव्ह आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे कार्य, कौशल्य विकास प्रशिक्षणा संबंधित संपूर्ण कामकाज, प्रशिक्षण संस्था नोंदणी, उमेदवाराची नोंदणी, प्रशिक्षण तुकडे तयार करणे, प्रशिक्षणाचे नियंत्रण करणे, शुल्क अदा करणे इत्यादी सर्व बाबी ह्या वेबसाईटवर आहेत. म्हणजे http://kaushallymahaswayam.gov.in या सर्व डिटेल आहे. म्हणजे ज्यांना ट्रेनिंग करायचे आहे, कौशल्य स्किल इन्हान्स करायचे आहे, त्यांना ट्रेनिंग दिली जाईल, त्यांना स्टायपंड दिलं जाईल. तर ह्या स्किल इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट. सो ईच अँड एव्हरी डे नीड अ स्किल. आणि तुम्ही स्किल ऐकलं असेल, स्किल. सो दिस इज अबाउट द स्किल. तर आजचा आपला टॉपिक होता आवश्यक जीवन कौशल्य, एसेन्शियल लाईफ स्किल फॉर ब्रायटर फ्युचर, अ वे टू डेव्हलपमेंट. स्किल कशाला म्हणतोय? म्हणजे एखादा स्किल म्हणू शकतो आपण मे बी रेफर टू द नॉलेज, एक्सपिरियन्स अँड ॲबिलिटी टू रिक्वायर्ड टू डू स्पेसिफिक टास्क और ॲक्टिव्हिटी टू डू वेल अँड इफेक्टिव्हली. एखादं चांगलं कार्य करायचं असेल तर आपल्याला स्किल ही महत्वाची आहे, कौशल्य महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यात किंवा क्रियेत बेस्ट प्राप्त करायचं, चांगलं करायचं असेल तर स्किल रिक्वायर्ड आहे, दॅट इज अ कौशल्य. संवाद कौशल्य असेल, समय व्यवस्थापन असेल म्हणजे टाइम मॅनेजमेंट असेल, आत्मविश्वास, निर्णय घेणे, पेशन्स, फायनान्शियल मॅनेजमेंट, समस्येचे निराकरण असेल, सामाजिक कौशल्य असेल, क्रिएटिव्ह स्किल असेल, तणाव व्यवस्थापन असेल, सकारात्मक विचार असेल, योगा फॉर practice for physical and mental spiritual well-being, physical fitness, ability to perform daily work for development strength, for providing energy, health and hygiene, reduce the risk of infection, in a self-esteem and social interaction. आणि जर कंबाईन केले तिने तर योगा फॉर स्ट्रेस रिलीफ अँड फ्लेक्सिबिलिटी, फिजिकल फिटनेस फॉर स्ट्रेंथ अँड एनर्जी, हायजीन फॉर डिसीज प्रिव्हेन्शन, and this follow the routine daily life. पण चॅलेंजेस काय आहेत किंवा प्रॉब्लेम्स काय आहेत? लॅक ऑफ टाइम, मोटिवेशन इश्यू. सोल्युशन, सेट अ रिअलिस्टिक गोल, प्रॅक्टिस डेली रुटीन, फाइंड सपोर्ट सिस्टीम. आणि हे स्किल इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते जीवनातील काही अत्यंत आवश्यक कौशल्ये, ते आज आपण बघितले. जर तुम्ही यांना आपल्या जीवनात अंमलात आणत असाल तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. धन्यवाद.